ओके. सो नमस्ते फ्रेंड्स. आज आपण बेसिकली पाहायला गेलं तर दोन ब्रेकआउटचे स्टॉक काय करणार पाहणार आहोत. सो ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी ही बेसिकली काय आहे, मार्केटमध्ये सगळ्यात इफेक्टिव्हली काय करत असते, वर्क करत असते. सो ब्रेकआउटचे नंबर ऑफ काय फॉर्म्स आहेत, त्यातला एक फॉर्म म्हणजे बेसिकली मंथली ब्रेकआउट, क्वार्टरली ब्रेकआउट आणि इयरली ब्रेकआउट. तर आजच्या घडीला आपण असे दोन स्टॉक पाहणार आहेत जे बेसिकली इयरली आणि मंथली ब्रेकआउट देताना दिसत आहे. त्यातला जो पहिला स्टॉक आहे तो म्हणजे बेसिकली ॲस्टरडॅम. जर तुम्ही इथे पाहिलं तर ॲस्टरडॅमला काय केलेलं आहे, 1 इयरच्या कॅन्डलनी स्ट्रॉंग ब्रेकआउट देताना आपल्याला दिसत आहे. आणि आजची कॅन्डल जी फॉर्म झालेली आहे ती नियर अबाउट 450 वरून 473च्या आसपास, म्हणजे नियर अबाउट जर तुम्ही चेक केलं 25 पॉईंट त्याच्यामध्ये बेसिकली गेन होताना दिसत आहे. खालचं व्हॉल्यूम जर तुम्ही चेक केलं, सो व्हॉल्यूम इज अन ऑल्सो गुड. सो बेसिकली व्हॉल्यूमचा जो बार आपल्याला दिसत आहे तो सुद्धा स्ट्रॉंग दिसत आहे, म्हणजे बायर आर स्ट्रॉंगली ॲक्टिवेटेड इन दॅट स्टॉक. सो हा स्टॉक बेसिकली येणाऱ्या काळामध्ये काय करू शकतो, तुम्हाला एक चांगल्या प्रकारची अपमूव देऊ शकतो. तर हा स्टॉक तुम्हाला काय करायचं, बेसिकली रडारवर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जो दुसरा बेसिकली आपला जो स्टॉक आहे तो म्हणजे एजिस लॉजिस्टिक. सो एजिस लॉजिस्टिक जी कंपनी आहे ती बेसिकली लॉजिस्टिक्समध्ये काय करते, बेसिकली प्रेफर करते आणि तिनं पण एक चांगला मंथली आणि इयरली ब्रेकआउट दोन्ही देताना आपल्याला बेसिकली दिसत आहे. आणि आजची कॅन्डल जी फॉर्मेशन झालेली आहे ती स्ट्रॉंग आहे. जर तुम्ही चेक केलं तर डाऊनसाईड व्हॉल्यूम पण काय आहे त्याचं बेसिकली स्ट्रॉंग आहे. आजची कॅन्डल ब्रेकआउट कॅन्डल आहे आणि तिचं पूर्ण डेमध्ये काय झालेलं आहे, ती आज बायरने काय केलेली आहे, अपसाईडला नेलेली आहे. तर हे दोन स्टॉक तुम्हाला बेसिकली येणाऱ्या काळामध्ये काय करायचे, तर रडारवर ठेवायचे आहेत. सो थँक्यू अँड कीप वॉचिंग.